जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये धाडसी चोरीची घटना समोर आली आहे। शाळेच्या अकाउंट विभागातील लॉकर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1,09,000 रुपयांची रोकड लंपास केली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पाचोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 जून रोजी पहाटे 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास पाचोरा अंतुर्ली रोडवरील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अकाउंट विभागात चोरट्यांनी प्रवेश केला। त्यांनी लॉकरमधील 100 आणि 500 रुपयांच्या नोटांसह एकूण 1,09,000 रुपयांची रोकड चोरून नेली। या प्रकरणी शाळेचे अकाउंटंट हितेश शहा यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये 4 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार विस्पुते हे करीत आहेत। चोरीची ही घटना सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।